नमस्कार मित्रांनो, मी विद्यासागर आणि माझ्यासोबत आहे माझा मुलगा सिद्धांत. तर आज आलो आम्ही 1008 शिवलिंगचं दर्शन करायला. हो, एकदम बरोबर ऐकलं तुम्ही, 1008 शिवलिंग बोललो मी. सुरुवातीला आम्हाला पण शॉक झालं होतं ऐकून की एकाच जागेवर 1008 शिवलिंग कसं काय. तर चला तुम्हाला मी आज 1008 शिवलिंगचं दर्शन करवते. तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. आणि हे आहे मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, ज्याला मुख्य गोपूर म्हणतात. आणि हा प्रवेशद्वार 108 फीटचा उंच आहे. सो लेट्स सी व्हॉट्स इन साईट. खूप सुंदर प्रिमायसेस आहे मित्रांनो. जेव्हा मी बघितलं लाईव्ह तेव्हा इतकं सुंदर वाटलं आणि त्या दिवशी वेदर बी खूप सुंदर होता. आणि हे मंदिर आहे सोलापूर येथील श्री वीर तपस्वी मंदिर. हे येथील प्रसिद्ध 1008 शिवलिंग मंदिरासाठी ओळखले जाते. अक्कलकोट रोडवर आहे, कर्णिक नगर परिसरात हे मंदिर स्थित आहे. येथे 108 फूट उंच मुख्य शिवलिंग भोवती फिरत्या मार्गात 1008 शिवलिंगाची स्थापना करण्यात बी आली आहे. आणि तसेच श्रावणात उज्जैनसारखी भस्म आरती देखील केली जाते इथं. आणि खूप साऱ्या गोष्टी होतात आणि खूप लोकांना माहीत पण नाही ही प्लेस. आम्हाला पण नव्हती माहीत. आम्ही अक्कलकोट पंढरपूर दर्शनासाठी निघालो होतो. तर आम्ही पण नियर बाय कोणती प्लेस आहे म्हणून आम्ही सर्च केलं होतं. तर आम्हाला ही प्लेस दिसली होती. तर चला बघू म्हटलं आपण जाऊन कशीच प्लेस आहे, व्हिजिट करूया म्हटलं. आणि आम्हाला जेव्हा आम्ही गेलो बघायसाठी तर खूप सुंदर परिसर होता आणि खूप सुंदर मंदिर आणि खूप सुंदर शिवलिंग होता. तर माझी अशी इच्छा होती की मी पण हा ब्लॉग बनवून टाकावा आणि लोकांना माहीत पडावं की सोलापूरला खूप सुंदर मंदिर बांधले गेलं आहे. आणि इथं बघा भस्म लावून अंदर जावं लागतो, कारण अंदर एक शिवलिंग आहे खूप मोठा. आणि हे ध्यानपीठ आहे, ध्यान मंदिर आहे. इथं जवळपास 3000 लोक आरामशी बसतात ध्यान करण्यासाठी. खूप सुंदर परिसर आहे. तर तुम्ही जेव्हा पण येणार इकडे सोलापूरला, या अक्कलकोट जाणार तुम्ही, अक्कलकोट जासाठी तुम्हाला सोलापूर जास्त लागतं. तर सोलापूरला जेव्हा तुम्ही व्हिजिट देणार तर प्लीज इथं व्हिजिट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथं 12 ज्योतिर्लिंग बी आहे बॅक साईडला, ह्याच्या मंदिरच्या जस्ट लागूनच आहे. आणि याच्या मागे सगळ्यात मोठी शिवलिंग आहे. हे आहे मेन शिवलिंग 4.5 फूटची. इथंच भस्म आरती होतात. जेव्हा पण तुम्ही इथे येणार दर्शन करण्यासाठी तुम्हाला खूप शांत आणि प्रसिद्ध वाटणार जेव्हा तुम्ही हे बघणार. तर कारण की आम्ही ज्या टाईमला गेलो होतो त्या दिवशी गर्दी कमी होती, पण अधिक मास असल्यामुळे सगळ्याच मंदिरात गर्दी होती. पण खूप लोकांना माहीत होती ही प्लेस, म्हणून त्यामुळे होऊ शकते की गर्दी कमी असेल. पण आता हळूहळू जेव्हा लोकांना माहीत पडेल तर खूप गर्दी वाढणार, कारण की खूप सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर नंदी बैल आहे आणि त्याच्यासमोर हे 108 फूटचे शिवलिंग जे तपस्वी सोबत आहे. त्याच्या भोवतीलाच 1008 शिवलिंग पण आहे, तुम्हाला दिसेल आता समोर व्हिडिओमध्ये तुम्ही जेव्हा बघणार. आणि जो मार्ग त्यांनी बनवला, नागाचा प्रवेशद्वार बनवला आहे. खूप सुंदर द्वार बनवला आहे, थोडंसं युनिक वाटतो. लाईव्ह जेव्हा तुम्ही बघणार तर खूपच सुंदर. हे बघा, इथून एंटर आहे अंदर जासाठी. आणि जसं तुम्ही एंटर करणार तर तुम्हाला स्टार्टिंगलाच लेफ्ट साईडला शिवलिंग लागणार. असे सेम 1008 शिवलिंग आहे. आणि इथं पूजा बी होतात श्रावण महिन्यामध्ये. खूप मोठी आरती बी होतात आणि अभिषेक बी करतात सगळ्या शिवलिंगचे. आम्हाला जेव्हा लाईव्ह बघितलं आम्हाला खूप मस्त वाटलं. हे बघा 1008 शिवलिंग आहे एकाच जागेवर. तो दृश्य जेव्हा तुम्ही बघणार तर खूप सही वाटणार. तर माझी अशी इच्छा आहे की जेव्हा तुम्ही आजूबाजू राहत असाल सोलापूरच्या, या कधी तुम्हाला जायचं असेल सोलापूर, या तुम्ही जात असाल पंढरपूर, अक्कलकोट, तर प्लीज इथं व्हिजिट द्या कृपया करून. माझी अशी इच्छा आहे, कारण खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे. आणि त्या दिवशी माझ्यासोबत माझे लहान 2 मुलं होते आणि त्या दिवशी आमच्यासोबत एक छोटासा चमत्कार पण झाला. माझे दोन्ही मुलं शिवलिंगला पकडून उभे झाले. तर आम्ही इतकं शॉक होऊन गेलो की फर्स्ट टाईम उभे झाले आणि ते पण शिवलिंगला पकडून. आम्ही खूप एन्जॉय करतो आणि स्पेशली माझी मुलं एन्जॉय करत होते शिवलिंगला पकडून. ते शिवलिंगला सोडतच नव्हते. आम्ही खूप ट्राय करत होते की बेटा झालं पण ते सोडत नव्हते. तर तुम्ही पण या मंदिरला व्हिजिट द्या. खूप चमत्कारी मंदिर आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून करा. अधिक माहितीसाठी कमेंट बघू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.